जे व्यंगात्मक गाणं गायलंय त्यावरून आता बरीच टीका टिप्पणी होते. काल शिवसैनिकांकडून तोडफोड सुद्धा करण्यात आली. युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची सेट तोडण्यात आलाय आणि 11 शिवसैनिकांविरोधात गुन्हे सुद्धा दाखल झाले. काय म्हणतात? हे एकंदरीत प्रकरण म्हणजे या सरकारला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे का, हा प्रश्न या हल्ल्यातून निर्माण होतो. कारण हा हल्ला आहे, हा दंगा आहे आणि हल्ला करणारे आणि दंगा करणारे दुसरे दुसरे कोणी नसून सरकारमधले एक जबाबदार जे भागीदार आहे, सरकारमधील एक घटक आहे महत्वपूर्ण, या घटक पक्षाने केलेला हा हल्ला आहे. देशात सरकार, संविधान, कायदा आहे आणि गृहविभाग देखील आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा महाराष्ट्राच्या गृह विभागावर विश्वास नाही म्हणून त्यांनी हा कायदा हाती घेतला, असंही या निमित्तानं आपल्याला स्पष्टपणे जाणवत आहे. दुसरा राहिला विषय अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि चोराच्या मनात चाललं का? कारण त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही. मात्र कोणाचंही नाव न घेता शिवसेना शिंदे गटाने स्वतःवर आणि शिंदे साहेबांवर जी टीका ओढून घेतली, याचा अर्थ त्यांनी ज्या त्या ठिकाणी मत व्यक्त केले त्याच्याशी ते सहमत आहे आणि ते चिडून जाऊन त्यांनी हा हल्ला केलाय. वास्तविक पाहता चिडून न जाता कायद्याने आपलं राज्य चाललं पाहिजे आणि कायद्याने राज्य चालवायच्या मूल्यावर आपला विश्वास नाही, याचाच अर्थ आपल्याला महाराष्ट्राचा तालिबान करायचा आहे, हे देखील या निमित्ताने स्पष्ट होतं. हल्ला करतेवेळी त्या ठिकाणी पोलीस हजर होते आणि पोलिसांनी जी बघायची भूमिका घेतली पुन्हा एकदा ही निषेधात्मक आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आणि हत्या करतेवेळी क्रूर पद्धतीचं, विकृत पद्धतीचं वर्तन त्या गुन्हेगारांनी केलं, तशाच प्रकारचं हातामध्ये लाठाकाठ्या घेऊन, अस्त्र घेऊन जो हल्लेखोराने हल्ला केला त्यांच्या चेहऱ्यावरील कशा स्वरूपाचं एक विकृत हास्य होतं. आणि आम्हीच आता सर्व आहोत हा देखील संदेश त्यांना त्या निमित्तानं कुठेतरी द्यायचा होता. महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम हा तालिबानी प्रवृत्तीचा कायदा आहे. तो येण्याच्याच पूर्वी या प्रचलित सरकारने महाराष्ट्राचा तालिबान जो केलाय, या संदर्भामध्ये मी त्याचा धिक्कार करतो, निषेध करतो. नागपूरचे दंगेखोर यांच्याकडून झालेलं नुकसान वसूल केलं जाईल असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. आता तशीच वसुली ही शिवसेना शिंदे पक्षाकडून, एकनाथ शिंदे साहेबांकडून की या दंगेखोरांकडून, हल्लाखोरांकडून वसूल करणार, सरकार वसूल करणार आहे का, याचं देखील उत्तर ताबडतोबीनं सरकारनं दिलं पाहिजे. फहीम खान हा नागपूर या ठिकाणी दंगेच्या मागचा एक हस्तक म्हणून त्याचं नाव समोर आलं आणि ताबडतोबीनं त्याचं घर पाडण्याच्या अनुषंगाने नोटीस दिली आणि आता त्याचं घर पाडण्याची कारवाई सुरू देखील आहे. या दंगलीला मंत्रिमंडळातील एक मंत्री श्री राणे हे देखील, याची देखील चेतावणी या दंगलीच्या मागे कुठेतरी कारणीभूत आहे. तर आता देवेंद्र फडणवीस सरकार हे राणे यांचं घर देखील व त्याच्या घरावर देखील बुलडोझर चालवणार आहे का, हा देखील एक आमचा प्रश्न या निमित्तानं सरकारला आहे. आता सर्वात महत्वाचा जो विषय आहे, तो सर्वात महत्वाचा विषय हे जे स्टुडिओ होता, हा स्टुडिओ काही कुणाल काका यांचा नव्हता. तो स्टुडिओ म्हणजे त्या परिसरातील एक सांस्कृतिक मंच होता. अनेक कविता संग्रहितून प्रकाशित झाले, अनेक कवितेचे कट्टे त्या ठिकाणी झाले, अनेक सभा देखील त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व विचारांचे, सर्व पक्षाची लोक तिथे जात होती. ती एक खासगी मालमत्ता होती. मागच्याच महिन्यामध्ये तिथले आमदार आणि मंत्रिमंडळातील जे सहकारी आहेत ते आशिष शेलार साहेब यांचा देखील सत्कार त्या ठिकाणी झाला आणि ज्या ठिकाणी आशिष शेलारांचा सत्कार होतो त्या ठिकाणी जाऊन शिवसेना दंगा करते, म्हणजे नेमकं काय चाललंय? म्हणजे भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य नाही का, हा देखील दर्प त्या निमित्ताने येतो. मात्र जे बलराजजी जे आहेत, जे या स्टुडिओचं संचालन करतात, यांचे आजोबा हे स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते आणि स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यांनी लग्नही केलं नव्हतं की देशाच्या स्वातंत्र्याकरता माझा जर प्राण गेला तर माझ्या परिवाराचं काय होईल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी लग्न केलं आणि त्याची तिसरी पिढी बलराजजींच्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे आणि बलराजजी त्या ठिकाणी कुठलाही नफेखोरी न करता एक सांस्कृतिक मंच म्हणून त्यांनी त्याची जी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे ती त्या चांगल्या कामाकरता वापरतात. त्या स्टुडिओमधून अनेकांनी स्वतःचं जीवन उभं केलेलं आहे.
दोन अंध विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन उभं केलंय. अनेक कलाकार त्या ठिकाणाहून त्यांचा आत्मविश्वास वाढत असताना महाराष्ट्राला मिळालेले आहे. आणि असं सांस्कृतिक मंच आणि सांस्कृतिक केंद्र जर शिवसेना शिंदेगड उद्ध्वस्त करत असेल तर हा संस्कृतीवरचा देखील हल्ला आहे. एका स्वातंत्र्य संग्राम सेनानीच्या परिवाराच्या प्रॉपर्टीवर हा हल्ला करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांना जे काही करायचं होतं त्यांनी कायद्याच्या चौकटीत करावं. एका खाजगी मालमत्तेची जी नासधूस केली आहे ती संपूर्णतः निषेधार्ह आहे. हा प्रश्न केवळ अभिव्यक्तीचा नाही, हा केवळ अभिव्यक्तीचाच हा प्रश्न नाही तर अभिव्यक्तीच्या पलीकडे लोकांनी कसं जगावं हा देखील हा प्रश्न आहे. त्यामुळे फ्रीडम ऑफ द डेमोक्रेसीचं काय हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. असंच एवढंच नव्हे तर फ्रीडम ऑफ लाईव्हलीहूड हा देखील एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे या स्टुडिओचं झालेलं 25 लाखाचं जे नुकसान आहे ते तात्काळ दंगेखोरांच्या कडून वसूल करण्यात यावं आणि तोपर्यंत सरकारने सांस्कृतिक केंद्र पुन्हा उभं करावं. त्या ठिकाणी त्या सांस्कृतिक केंद्राला त्याच्या पाट्या काढून टाका, ते बंद करा म्हणून पोलीस दबाव देत आहेत, पोलीस दमदाटी करत आहेत. हे देखील अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा तालिबान या सरकारला करायचा आहे का हा प्रश्न या निमित्ताने या उदाहरणातून निर्माण होतो. पण कालचा जो काही प्रकार बघितला किंवा शिवसेनेने ज्या पद्धतीचा हल्ला केला तर कुणाल कामळा यांनी ती गायलेली ती पोएट्री जी एकनाथ शिंदे वापर. पण जर त्यांचा संपूर्ण स्टँडअप कॉमेडीचा व्हिडिओ बघितला तर त्यात त्यांनी मोदींवरती पण असंच गाणं केलंय किंवा ईडी सीबीआय वरती पण सेम पद्धतीने किंवा फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन वरती पण भाजप असं ऑफेंड होताना दिसले नाही. पण शिवसेना का? शिवसेना ही आता भाजपच्या सोबत त्यांचं कुठेतरी अंधन आहे की काय असाही प्रश्न या निमित्ताने हा उपस्थित होतो. आणि